नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा राजकारणात मोठा भूकंप। उपसरपंच मंदा बळी व सदस्या दीक्षा बळी बडतर्फ। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतीत खळबळ। रेवदंडा ग्रामपंचायतीत आजचा दिवस राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरला आहे। शेकापच्या तक्रारीनंतर भाजपाच्या उपसरपंच मंदाताई थळी आणि ग्रामपंचायत सदस्या दीक्षा बळी यांना थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायकक्षेतून बडतर्फीचा झटका देण्यात आला आहे। या आदेशानंतर संपूर्ण पंचायत हद्दीत मोठी चर्चा रंगली असून महायुतीच्या राजकीय समीकरणांनाच आता तडा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे। अतिक्रमण प्रकरणात शेकापची तक्रार भाजपाच्या नेत्या थेट बाहेर। रेवदंडा ग्रामपंचायतीत महायुतीचे वर्चस्व असले तरी शेकाप कार्यकर्ते सुशील सुर्वे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत मुंबई अधिनियम क्रमांक 3 कलम 14(j)(3) दाखल केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणावरील बांधकाम प्रकरणात कठोर निर्णय देत उपसरपंच व सदस्य दोघींना पदावरून बडतर्फ केले। या खटल्यात ॲडव्होकेट परेश देशमुख यांनी युक्तिवाद आणि संपूर्ण कामकाज सांभाळत शेकापची बाजू भक्कम केली। सुनावणीनंतर लगेचच बडतर्फीचा आदेश पारित झाल्याने रेवदंडा ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली। महायुतीला मोठा धक्का, शेकापमध्ये जल्लोष। या निर्णयानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून भाजपाच्या गोटात मात्र प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। रेवदंड्यातील नागरिकांमध्येही हा निर्णय जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे। पंचायत राजकारणात असे थेट बडतर्फीचे निर्णय क्वचितच पाहायला मिळतात, त्यामुळे रेवदंड्याचे राजकारण ढवळून निघाले अशी गावात चर्चा रंगत आहे। आता शेकापचा उपसरपंच बसणार। पुढील रणसंग्रामाला रंग। उपसरपंच पद रिक्त झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा उपसरपंच बसण्याची पूर्ण शक्यता असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात धगधगते, अंगारासारखी पसरली आहे। महायुतीचे वर्चस्व ढासळू शकते, नवे समीकरण उभे राहू शकते अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये उसळली आहे। हा निर्णय फक्त 2 सदस्यांच्या बडतर्फीपुरता मर्यादित नसून रेवदंडा ग्रामपंचायतीतील आगामी सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे। गावात एकच चर्चा, आता रेवदंड्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश पुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।